चंद्रपुर वणियाणी लोकसभा क्षेत्र के लिए 15 उम्मीदवार अपना भाग्य आजमा रहे हैं और वहीं उम्मीदवार वनिता राउत ने पत्रकार परिषद लेकर अपने चुनावी जाहिरनामे में शराब के मुद्दे को लेकर क्या जानकारी दी, आइए देखते हैं इस खबर में। अखिल भारतीय मानवता पक्ष के चंद्रपुर लोकसभा मतदार संघ की उम्मीदवार वनिता जितेंद्र राउत ने एक पत्रकार परिषद ली। इस पत्रकार परिषद में उन्होंने अपने जाहिरनामा के संदर्भ में जानकारी दी, जिसमें शराब का मुद्दा अहम रहा। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उन्होंने जानकारी देते हुए क्या कहा। माझा तर मुद्दा आहे गाव तिथे बियर बार, म्हणजे जेतं गाव तिथं सरकारी अधिकृत दारूचं दुकान असलाच पाहिजे आणि जो विकणारा आहे त्याच्याकडे लायसन असली पाहिजे आणि पिणारा आहे त्याच्याकडे परमिट असलं पाहिजे। हा तर माझा मुद्दा आहेच। कारण जसं तुम्ही म्हणता की दारू बंदी आता कित्येक वर्ष झाले, म्हणजे तुम्ही दारू बंदी करता, दारू बंदी करण्याचा प्रयत्न केला, हा चंद्रपूर जिल्हा बंदही झाला होता, तरी लोकांनी दारू पिणं सोडलं नव्हतं आणि दारू विकणे सोडलं नव्हतं। अवैधरित्या दारू चालू होत्या, अवैधरित्या दारू चालू असल्यामुळे गुन्हेगारीची संख्या जास्तीत जास्त वाढली आहे आणि जसं अवैधरित्या दारू चालू असल्यामुळे त्याचं काही लिमिट नाही आहे। एखादा व्यक्ती त्याला वाटलं तो कितीही दारू पिऊ शकतो। त्याच्यामुळे की एक अधिकृत जर दुकान असलं, पिणाऱ्याकडे परमिट असलं, विकणाऱ्याकडे लायसन असलं तर कुठेतरी मर्यादित येईल आणि त्यांचं घर बर्बाद होण्यापासून म्हणजे वाचेल, हा एक मला मनाचा आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।